हे धर्मयुद्ध नाही, हे पक्षयुद्ध आहे। आता हे धर्मयुद्ध आहे ते का हिंदू मुसलमानांचे युद्ध आहे का, हिंदू सिखांचे युद्ध आहे का, हिंदू बौद्धांचे युद्ध आहे का, हिंदू जैनांचे युद्ध आहे का, हिंदू ख्रिश्चनांचे युद्ध आहे का, की ख्रिश्चन मुसलमानांचे युद्ध आहे? इतिहासावर कोणाचं युद्ध आहे? या सारं नुसतं स्वतःच 5 वर्षाचा कालखंड लपवण्याचा भाग चाललेला आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही। वोट जिहाद मुस्लिम समाजातर्फे सुरू करण्यात आलेला आहे, आपण कसं पाहता? मला माहित नाही वोट जिहाद मुसलमानांची सुरुवात झाली की न झाली, पण तुम्ही मुसलमानांना एवढंच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीने निपुर शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्यावेळेस मोहम्मद पैगंबरांबद्दल उलटसुलट केलं त्यावेळेस आम्ही असं एक बिल इंट्रोड्यूस केलं। का पोलीस असं म्हणत होते की काही कानून नाही आहे, काही नियम म्हणून कारवाई करता येत नाही, म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे। मुस्लिम समुदायाला आम्ही असं आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचे राज्य बघितलेले आहे आणि बीजेपीचे राज्य बघितलेले आहे, कानून झालेला नाही। मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, हे आश्वासन आम्ही मुसलमानांना देतो। नवाब मलिक म्हणतात की सरकार कोणाचं येऊ, अजित पवार हे किंग मेकर राहतील, अजित पवार शरद पवारकडे जाऊ शकतात। ते नवाब मलिकला विचारलेलं बरं, मला माहित नाही। आपण गेल्यानंतर आपल्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे, ते माझ्याकडून असे नियम आहे, नियमामध्ये कोणाची ही बॅग तपासण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे स्वतःला कायद्याच्या वरती कोणी समजू नये, सगळे कायद्याच्याच आतमध्ये आहे। तेव्हा जे ठरलेलं आहे की बॅग तपासणी होणार माझ्याही झालेले आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही वाईट वाटत। उद्धव ठाकरेंना एवढं वाईट का वाटलं? स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील कदाचित।